नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आपल्याला गुरुजन चॅनलच्या माध्यमातून गुरुजनवाल्या सरांनी आपल्याला दिली आणि तुकाराम बाबा यांनी सुद्धा ऐकवली। त्याबद्दल मी दोन्ही व्यक्तीचे प्रथमतः आभार व्यक्त करतो आणि मी निपुण भारसाकडे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी आपल्यासमोर जी काही अपडेट आहे ती आपणासमोर सादर करण्याचा माझा सुद्धा एक छोटासा प्रयत्न आहे, तो आपण काळजीपूर्वक ऐकावा। नागपूरला विदर्भव्यापी किंवा राज्यव्यापी आंदोलनाचं आयोजन करण्यात आले होते, परंतु सरकारच्या परवानगीशिवाय आपण कुठलीही गोष्ट करू शकणार नाही आणि विद्यार्थ्यांना विना परवानगी या आंदोलनामध्ये सहभागी करणे म्हणजेच आपल्याच अंगावर आपण काहीतरी विस्त ओढून घेण्यासारखे होईल। म्हणून याची पूर्वकल्पना घेऊन किंवा याची भविष्यातली काळजी घेऊन आयोजक जी मंडळी होती, यामध्ये अकोला जिल्हाध्यक्ष पवनभाऊ भळ हे होते। या आयोजकांतर्फे मला काहीतरी व्हिडिओ संदेश आलेला आहे, तो आपण काळजीपूर्वक ऐकून घेऊया आणि नागपूर महामोर्चाबद्दल जी काही आयोजन करण्यात आलं होतं, या मोर्चाच्या आयोजनामध्ये विद्यार्थी संभ्रमात न पडू यासाठी अकोला जिल्हाध्यक्ष पवनभाऊ भळ यांनी आपल्याला एक व्हिडिओ स्वरूपी संदेश दिलेला आहे, तो आपण जाणून घेऊया। काय म्हणाले पवन भळ सर? नमस्कार, माननीय युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना अकोला जिल्हाध्यक्ष पवन भळ बोलतोय। आज तुकाराम महाराजांनी जे लाईव्ह घेऊन आपल्याला एक गुड न्यूज दिली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आपण जो नागपूरचा मोर्चा करायचं ठरवलं होतं 28 तारखेला, आपल्याला परमिशन मिळाली नाही, त्याच्यामुळे आपण याला स्थगिती देत आहे आणि याच्यापुढे जे काही निर्देश आपल्याला तुकाराम बाबांकडून, राठोड साहेबांकडून, अनुप चव्हाण सरांकडून येतील ते मी तुमच्यापर्यंत पोहोचविल। पण सध्या तरी मला असं वाटते की महाराजांनी जे आपल्याला लाईव्हमध्ये दाखवलं आहे की आपलं काम आता 90% आलेलं आहे, 2 दिवसात आदेश काढण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। तरी मी ही गोष्ट तुम्हाला आपले प्रसिद्धी प्रमुख अकोल्याचे विनीत भारसाकडे यांच्या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला प्रसारित करत आहे। पुढील निर्देश आले मी तुम्हाला नक्कीच कळवील। धन्यवाद। मग आता आपल्याला मुंबईच्या दिशेने पुण्याहून होत असेल तर पुण्याहून ज्या कुठल्या मार्गाने होत असेल त्या मार्गाने आपल्याला आपल्या मायबाप देवमाणूस तुकाराम बाबा महाराज, हरिभाऊ राठोड आणि अनुप चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनात आपल्याला पुढील रणनीती आखायची आहे। या रणनीतीसाठी आपण सर्वांनी तयार राहावे आणि येणारा काळ हा आरपारच्या लढाईचा काळ आहे। या लढाईसाठी आपण सर्वांनी तयार राहायचे आहे। एवढ्या शुभेच्छा देऊन मी पुढील वाटचालीसाठी आपल्याला अभिनंदन करतो आणि आपली नक्कीच मुदतवाढ जो विषयचा आहे हा नक्कीच वाढ होईल, याबद्दल मी सर्वांना पूर्वीच शुभेच्छा देतो। धन्यवाद।